माझ्या वडिलांना पूर्ण म्हणजे 100 पैकी 200 मार्क मी देईन. कारण ऍब्सोल्युटली. संपूर्ण माझ्या ओव्हरऑलच करिअरमध्ये, कारण मी अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही, निवेदन करत असतानाही, मी जेव्हा पहिला सिनेमा केला काळूबाईच्या नावानी चांगलं नावाचा, तर त्या सिनेमाच्या वेळेस असं झालं की माझा बोला बोला ट्रिंग ट्रिंग सुरू होतं आणि त्यात मी जशी लोकांना वाटायचे की एक चुलबुली बबली मुलगी आहे, गप्पा मारते आणि हे, तर ती सगळी जी काही एक इमेज माझी होती डोळ्यासमोर ठेवून मला अरुण कचरेंनी संपर्क केला. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की शोले मधली जशी बसंती आहे तसं कॅरेक्टर आम्हाला काळूबाईच्या नावाने चांगलं मधली ती शालू आहे. तर तुला करायला आवडेल का? आणि निश्चितपणे मला आवडणार होतंच आणि समोरून आपल्याला सिनेमासाठी कोणीतरी विचारत आहे वगैरे, तर ही फारच आनंदाची बाब होती. पण झालं असं की त्यांनी मला शेड्यूल दिलं की या तारखा साधारण आपल्याला अपेक्षित आहेत आणि नेमक्या त्याच तारखा माझ्या बीएच्या परीक्षेच्या तारखा होत्या. म्हणजे त्या दरम्यान माझी परीक्षा असणार होती. तर मी म्हटलं आता कसं करायचं? तर मी त्यांना म्हटलं की अहो मला आवडेल सगळं करायला, सगळंच छान आहे. कारण स्टारकास्ट होती काळूबाईच्या नावाने चांगलं, नंतर ब्लॉकबस्टर सिनेमा झाला, अलकाताई होत्या त्याच्यामध्ये, अशोक सराफ होते, प्रसाद ओक होता, सगळेच म्हणजे खूप आजही सगळे लेजेंड्स हो, मध्ये. माझ्या अपोजिट मकरंद नसपुरे होता. त्यामुळे आणखीन काय हवं तुम्हाला, अशा पद्धतीचा सिनेमा. पण बीएची परीक्षा पण तुम्ही मिस करू शकत नाही. तर म्हटलं काय करायचं? तर अरुण कचरेंनाही त्यांचे खरं तर आभार की ते म्हणाले की अच्छा बीएची परीक्षा आहे, हरकत नाही, मी बघतो तुला 2 दिवसांनी मी परत फोन करतो. आणि त्यांनी त्यांचं सगळं शेड्यूल अशा पद्धतीने प्लॅन केलं की माझ्या परीक्षेच्या दिवसांना मला ते सूट देऊ शकतील. पण आमचं शूटिंग चाललं होतं कोल्हापूर कराड भागामध्ये. त्यामुळे चॅलेंज होता की तिथून येऊन जाऊन करावं लागणार होतं शूटिंग आणि हे सगळं. तर मी बाबांना विचारलं, म्हटलं काय करायचं हे? ते म्हणतायत असं, पण एवढं भरीस पडून आपल्याला करायचंय का किंवा काय? तर बाबा म्हणाले बघ, संधी ना एकदाच डार्ट उठवते. परत परत संधी आपल्याकडे येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असा विचार कर की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्धावर जायचे तर शत्रू काय सांगून आक्रमण नाही ना करणार. तुम्हाला युद्धाची तयारी ही पहिल्यापासूनच करून ठेवायला पाहिजे. शत्रू कधीही येईल. इथे तर तुला तरी सुद्धा थोडी संधी मिळते. तुला थोडं आधी माहिती आहे की तुला परीक्षेच्या वेळेस हे करावं लागणार आहे, मग नाही का तयारी करता येणार आपल्याला? म्हटलं नाही, मग येईल तयारी करता. ठीक आहे. आणि अक्षरशः मी सांगते, मी त्यातल्या शेवटच्या 2 शेवटचे पेपर राहिले होते. तर मी पेपरला जाऊन विचारलं होतं की आज कुठला पेपर आहे? कारण वेळच मिळत नव्हता ना. आणि त्या सिनेमामध्ये मला डान्सेस होते, वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी होत्या. पहिलाच सिनेमा होता. त्यामुळे त्यावेळेस एकदा तुम्ही सिनेमात घुसल्यानंतर पूर्ण लक्ष तिथे होतं. तर मी परीक्षेला पेपरला गेल्यानंतर 2 पेपर उरल्यावरती मला आठवत नव्हतं की हाच कुठला पेपर आहे, हा की हा. आणि माझ्या मैत्रिणी मला अक्षरशः हसल्या होत्या की तू काही थापा मार. म्हटलं मला खरंच नाही माहितीये, मला प्लीज सांगा आज कुठला पेपर आहे. अशी परिस्थिती होती. पण मला वाटतं म्हणजे बाबांना याचे मार्क की हा विश्वास त्यांनी मला दिला की काही अशक्य नाहीये, करू शकशील तू. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी बीएच्या परीक्षेला गोल्ड मेडलिस्ट होते. हा माझा तो प्रश्नच होता की कारण नुसतं एवढी क्लिप चालवून की मला परीक्षेला माहित नव्हती कुठली होती, नको ते चुकीचे इन्स्पिरेशन मिळालं, पण बीएला तुम्ही गोल्ड मेडल मिळवलंय.